हाय हॅलो नमस्कार मंडळी, शराज हाऊसमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते। सर्वप्रथम ज्वारीचे पीठ हे चाळणीने आपण चाळून घ्यायचे आहे। ज्वारीचे पीठ हे खूप जास्त दिवसाचे नसावे। पीठ हे खूप दिवसाचे असेल तर त्याच्यामध्ये आपण थोडेसे गरम पाणी करून त्याच्यामध्ये मिक्स करावे। मी आता हे आपले साधे नॉर्मल पाणीच त्याच्यामध्ये मिक्स करत आहे। थोडे थोडे पाणी मिक्स करून पीठ मळून घ्यावे। पीठ हळूहळू मळून त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यावा। पीठ हे जास्त पातळही मळू नये, पिठाचा असा छानसर गोळा तयार करून घ्यावा। तुम्ही बघू शकता मी कसा पिठाचा गोळा करत आहे। त्यानंतर त्याच्यावरती थोडेसे पीठ घ्यावे आणि असे करून घ्यावे व थोडेसे पीठ हे परातीमध्ये असे पसरून घ्यावे आणि भाकरी थापण्यासाठी स्टार्ट करावी। भाकरी हलक्या हाताने हळूहळू अशी थापून घ्यावी। नाजूक हाताने जास्त दाब न देता आपल्याला भाकरी थापायची आहे। तुम्ही बघू शकता भाकरी थापत असताना तिचे काठ असे फाटू नयेत म्हणून मी माझ्या दुसऱ्या हाताच्या मदतीने असे काठ मी जोडत आहे। तुम्ही बघू शकता माझी हे अशी भाकरी थापून तयार झालेली आहे। भाकरी तव्यावर टाकण्याआधी तवा हा गॅसवरती ठेवून थोडासा गरम करून घ्यावा। तुम्ही बघा अशा प्रकारे मी भाकरी तव्यावरती टाकली आहे आणि तिला पाणी घेऊन थोडेसे असे लावत आहे। पाणी सगळ्या साईडने सगळ्या बाजूने व्यवस्थित लागले पाहिजे, जास्त पाणीही लागता कामा नये। दोन तीन सेकंदानंतर आपल्या भाकरीच्या साईड सुटलेत आहेत का हे असे उलटाने घालून आपण चेक करून घ्यावे। सगळ्या साईडून उलटाने असे फिरवावे व भाकरी पलटून घ्यावी। भाकरी ही उलटल्यानंतर थोडा वेळ पचण्यासाठी तशीच ठेवून द्यावी। साधारण 2-3 मिनटं झाल्यानंतर परत आपण अशाच पद्धतीने कडा सोडवून भाकरी पाठीमागच्या साईडून नीट भाजलेली आहे का नाही हे तपासून घेऊन मग तिला उलटी करून टाकावी। तुम्ही बघू शकता आता माझी भाकरी कशी फुगेल, एकदम छान अशी मऊ मऊ लुसलुशीत टम्म फुगणारी भाकरी आता तुम्हाला दिसलेली आहे। अशा प्रकारे आपण भाकरी तयार करू शकता। अशी साधी सोपी भाकरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा। आता आपण भाकरी खाण्यासाठी तयार आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।